प्रॅक्टिसला गेले असतात. गोळ्या व्यवस्थित घ्या आणि तुमच्या मिस्टरांनी याची कल्पना आहे. आता प्रमोशन होणार आहे तुमचं. आणि कसलं प्रमोशन झालंय माझं प्रमोशन? अहो बाप म्हणून प्रमोशन होणार आहे तुमचं. आता आपल्या दोघांच्या हक्काचं कोणतरी येणार आहे. दोघांच्या हक्काचं. काय मिसेस फौजी, काळजी घ्या. आता छोटे फौजी येणार आहेत ना. गुड मॉर्निंग चितले. अहो हे तुम्ही काय करायला लागलाय तुम्ही? चहा 2 मिनिटात देतो तुला. चहा करायला एवढा सगळा पसारा काढून ठेवलाय वे? अगं नाही, मी आवरतो ना. तू फक्त जा निवांत बस. बसते आधी तुम्हाला जा. मी काय म्हणलं? मी असताना तू काय काम करायचं नाही. तू फक्त चहा प्यायचा आणि बसायचं. अहो पण एवढं सगळं आवरायला जमणार आहे तुम्हाला? आत्ता मी काय पहिल्यांदा करतोय, आधी बी केलंय की. हा लई दिवसांनी चहा करतोय माहितीये, पण लक्षात आहे माझ्या सगळं. बर बसते. काय राहिलं? हा वेलदोडा. वेलदोडा कुठे ठेवला? माहितीये मला, माहितीये. तिकडे ठेवला ना? नाही नाही तिकडे नाही, इकडं नाही, इकडे बी नाही. हा खाली ठेवलाय, खाली. मग माहितीये मला. बघ सापडला का नाही? वेलदोडा. शितले, आता मी मस्तपैकी चहा करतो. तू चहा प्यायचा आणि बाहेर जाऊन बसायचं आणि अजिबात काम करायचं. ही कुठे गेली आज? काय हो, काय झालं? काय झालं म्हणजे? तुला सांगितलं ना आतमध्ये काम करायचं नाही म्हणून. का? मग हो आंघोळीसाठी पाणी गरम करते, यात काय काम आहे तेव्हा? हे तर मी रोजच करते की. अगं रोजची गोष्ट वेगळी असते शितले, आताच वेगळे. अहो त्याला येळ आहे अजून, आतापासून नाही ते. अहो नाही मिसेस फौजी, मिशन कालपासून सुरू झालंय. मिशन? मग मिशन छोटे फौजी. अरे देवा, छोटे फौजी. बघ झाले का नाही पाणी भरून? मग साधं सुद्धा मिशन नाही. असं काय स्पेशल आहे या मिशन मध्ये? मिशन लय मोठं आहे. 9 महिन्याचं मिशन आहे. 9 महिन्याचं लय अवघड आहे मिशन. हो मला सांगा अवघड का आणि म्हणून? तुला सांगितलं ना काम करू नको म्हणून. आणि मिशन असं आहे की मिसेस फौजीने काम करायचं नाही आणि मिसेस फौजी ऐकतच नाहीत.
काम केल्याशिवाय चैनच पडत नाही त्यांना. बर, मग काय करावं मिसेस फौजीनं? मिसेस फौजींनी चहा प्यायचा आणि गप बसायचं. चहा चहा आहो, तुम्ही गॅस बंद करून आलाय ना? होय शपथ. अगं काय तुम्ही असं कर, मला तर आता असं वाटायला लागलंय की माझ्यापेक्षा जास्त यांनाच सांभाळायची गरज आहे. मिसेस फौजी आपके लिए गरमा गरम चाय. हो तो नाही ना गेला. बस का, काय समजलं तुम्ही मला? म्हणूनच विचारते. बर, आता मला पिऊन सांगा कसं झालंय ते. मला लय काम आहेत अजून. बर. हा, भारीच की, जमलंय म्हणायचं. हा, आता बघा हळूहळू कसं सगळं जमवतो का नाही ते. बर. हो, हे काय लावलंय तुम्ही? काय लावले म्हणजे? अगं माझ्या बायकोच्या वाटणीची कामं करतोय. अहो, हे आता किती दिवस असं करणार आहे तुम्ही? किती दिवस म्हणजे? जवळ मी येतं त्यावर मीच करणार. हे असं? मग काय तर. अगं मिशनला सुरुवात झालीये. आता माग नसतं वाटत येऊ फौजी काय. हे असं तुम्ही मला तुमची सवय लावता आणि मग सवय लागली की मग निघून जाता तुम्ही. मिसेस फौजी, पण आता नाही तसं होणार, कारण मी असणार आहे ना तुझ्या संग. कसं काय? आता सगळं मीच सांगू का? हे बघ, जर मी इथं आहे ना तर तुला कामाला हातच नाही लावू देणार, आणि मी गेल्यावर जर तू कामाला हात लावलास तर मग बघ. अहो मग करू तरी काय मी? तू काय नाही करायचं, तू शांत झोपायचं, खायचं प्यायचं, मस्तपैकी मजा करायची, फिरायचं. बर, तुम्ही म्हणताय तर तसं. जयश्री, जयश्री, ओ जयश्री. काय ग? हो, उठा की. किती वाजले बघितले का? बर मला सांगा, जीजी गेल्यात का बाहेर फुलं आणायला? तुला कशाला एवढं सकाळ सकाळ जीजी पाहिजे? अहो नाही हो, तसं नाही, मी जाऊन आणली असती ना, नाहीतर म्हणून विचारलं. अहो काय अहो आवरून घ्या, परत आणि मामी ओरडताल तुम्हाला. तिला काय जमतं का दुसरं? ओरडू दे. ए बाई, काय शोधती कसं एवढं सकाळ सकाळ? ते माझ्या कानातलं, ते कुठं ठेवलंय ते आठवणच झालंय मला. काय बाबा, आजकाल तर सगळं विसरायला लागले मी. मला असं वाटत होतं आतमध्ये ठेवलंय, पण आतमध्ये तर काय सापडना. इथं आता जयश्री, अहो तिथं जरा आहे का बघा की. परत आणि मला धारा काढायला जायचं, मामी ओरडते आलो बघा की. नाही सापडत. सापडलं? अगं बाई, नाही सापडत म्हणलं की. आओ मला सापडलं. चांगलंय. अहो जयश्री, चांगलंय काय चांगलंय? अहो मी म्हणलं ना, अहो उठा तुम्ही आणि आवरून घ्या, परत आणि ऐकून घ्यायला लागल तुम्हाला. तू जा बाई, उठते मी.
बर मी जाते, मी आतला आवरते, तुम्ही उठा ना आवरून घ्या. हा काय बाई आहे. आता आपलं उठा आवरा, उठा आवरा. आजा काय र आज तू बरा गोट्यात आलायस. वय जरा आवरून घेतो. अरे पण तू कशा पाहिजे ए पोरा, हात सांभाळून रे बाबा. अगं जिजे सकाळपासून तोच काम करतोय. सकाळी मी उठायच्या आधी अंगण झाडून घेतलं, सडा मारला, मला आंघोळीची बादली बी त्यानं जाणून दिली. कुठनं एवढं अवसान आलंय कुणास ठाऊक. जिजे मला सांग, हात बारा नसताना एवढं करायची काय गरज आहे का ग? नाहीतर काय, उगाच आणि परत एवढ्या तेवढ्या काय तर व्हायला नको बाबा. अगं नाही काय होत जिजे, तेवढाच व्यायाम होते ना आताला. आजा तुझ्या बापाने केलता का र एका दिवसात एवढा व्यायाम? व्यायाम करतोय जिजे. अगं बायकूनच कामाला लावला असेल त्याला. होय आजा, बायकून तुला काम सांगितलंय होय र? अगं नाही जिजे, मामा काहीतरीच म्हणतोय उगाच. काहीतरी कसं हा? अरे सकाळपासून बघतोय मी, तिची सगळी कामं तूच करतोयस. नवरा बायकोचं काहीतरी ठरलं असणार, त्याच्याशिवाय हायवे. अरे काय नाही असं मामा. अरे तसं काय नाही, मग तिला काम न करा काही हिव भरले होय र? वय अग हा काय म्हणजे तिला बरं वाटत नाही ना म्हणून मी करतोय. अरे देवा, आता तिला आणि काय झालं म्हणायचं? अगं तिला बरं वाटत नव्हतं पण मी म्हणलं आराम कर, काम काय होऊन जातील ना. मग ती आता काय झोपून यात? वय आतमध्ये पडले. अरे देवा, आता हिला काय झालं काय ठावं? अगं एवढं काय नाही झालेलं, रात्रीपासून जरा कणकणी होती, मी मला आराम कर बरं वाटेल. तेवढंच आहे नवा आजा? हा का आणि दुसरं काय? नाही नाही. आजा तिला म्हणाव दुखणं अंगाव काढू नकोस, दवाखान्यात जाऊन या दोघं जण. का गाडी ठेवून जाऊ मी? अरे नाही नको, काय नाही गरज, अरे लगेच बरी होईल. काय करायचं बाई, एक झाले की एक काय ना काय मागं लागतच आहे बघ. बघ म्हणून तुला सांगत नव्हतं बघ, उगाच काळजी करत बसतीस. अरे राजा उगाच कसं काळजी? हा सकाळी पूर्वी कधी बाहेर येत नाही असं कधी होत नाही र. जाऊ दे, मी जाऊन बघते काय झाले ते. त्याशिवाय माझ्या काही जीवाला चैन नाही पडायचा. ए जिजे तू कुठे निघाले? तुला सांगितलं ना काय नाही झालं म्हणून, ग बस की जरा. काय शितले 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 झोप झोप अहो, झोप काय- झोप झोप लवकर काय झालं काय? झोप झोप सांगतो तुला नंतर अहो, सांगतो. काय झालं? झोप इथं बस. काय अहो काय करते तुम्ही? अहो काय झालंय काय ते का आणि आता हे कशाला आणलंय सांगा तर. काय हे मला हे हे धर. मला कशाला अहो, काय काय करताय तुम्ही? हा, धर. काय करताय सांगा की. अहो पण झोप 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 झोप. झोपू कशाला हे पण? बघ हा हे धर. हे अहो एक तर लई गरम होतंय हो. काय नाही झोप, थंडी वाजते तुला, थंडी? कणकणी आली तुला, रात्रभर झोप नाही, कळलं? अहो काय काय तर काय बोलताय तुम्ही? शीतल, शीतल, हे पुरी काय झालं ग तुला? अशी कशी आजारी पडलीस? आजारी? हो अगं सकाळ तू बाहेर पण नाही आलीस. आजा एकटा सगळी कामं करतोय. अरे तेच की जिजे, आजारी आहे ना ती, आजारी आजारी ना तू. हा तिला ताप आलाय ना, कणकणी आली त्यामुळे कळना झालं. अरे मेल्या, किती कामाला तू तेच तेच सांगतोयस. आजारी आजारी मी नेमकं काय होतंय तिला? तिला कसं तरी होतंय, कसं तरी होतंय. कसं तरी होय ग शीतल? अगं तुला नेमकं काय होतंय ते ह्याला तुला सांगाय ना का? नाही तसं काय तिला नाही. अशक्तपणा आलाय, विकनेस. हा अरे पण आजा ताप तर अजिबातच नाही की. नाही हाय की, अंग सोडून ताप आलाय ना तिला. मेल्या, आत्ता पूर्वीची चेष्टा करा तुला सुस्त आहे की येळ आहे का? हा हो बाहेर चल निघ. मी हो बाहेर अगं निघ. पण बाहेर हो. हो बाहेर.
शीतल काय झाले? डोकं धरले का? हम्म. 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 एवढंच होते ना? हा. काय राजा किती कालवा करतोस? काय कळतं का तुला? हा अगं मला वाटलं लय ताप आलाय. शीतल मी बाम आणते आणि बाम तुला चोळून देते. बाम. बाम बाम बाम. हा जीजे बरोबर आहे. बाम आण बाम लगेच बरं वाटेल. जा जा, जा. हा मी आलीच घेऊन. झोप तू. आणि हे बघ विश्रांती घे, उठू नका सगळं. अरे देवा. अगं, तू कशाला उठलीस बाई? तू झोप झोप. अहो झोप. ती बाम घेऊन येते तर तुला कोण नाही ना त्रास दिला. हं? झोप निवांत झोप. अगं काय करतेस? डोक्याला बांधून धर. हे घ्या तुम्हीच बांधा. बरं निदान झोप तरी. झोप 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 बाई झोप. अगं पुष्पा बामची बाटली कुठे आहे ग? अहो हाय की तिथंच कपाटात. नीट शोधा म्हणजे सापडेल. हा हा गावली गावली. जीजे बाम दे मी देतो. एवढं सकाळ सकाळ कशाला हो बाम? ते शीतलला. अगं शीतलला रात्रीपासून बरं वाटणं झाले. हा? तिला आणि काय झालं आता? डोकं धरले आणि कस तर होते असं आज्याला सांगत होती. काम करायची नसली की असं कसतर होतंय. आयतं बसून नुसतं गिळायला सांगा की तिला. पुष्पा उगच बडबडू नकोस. मला सांग शीतलनं सकाळी उठून कधी आवरलं नाही असं झालंय का ग कधीतरी? पण जिजे अगं आता तर ती आंघोळ करून आवरून गेली माझ्या समोर ना आतमध्ये खोलीत. तेव्हा एकदम ठीक होती ग. अगं हो जेडे तिला काहीतरी रात्रभर कणकणी होती म्हणून आजच तिला म्हणला झोप. आता नसेल तिला बरं वाटत. आणि हे बघ आपल्याला तसं ती दाखवत पण नसेल. आता करते आराम तर करू देत की. आणि तिच्या पण वाटणीची कामं आजा करतोयच की. अजिंक्य काय आता स्वयंपाक करणार आहेत तेव्हा? तुझ्याशी काय बोलण्याचा अर्थच नाही बघ. जाऊ देत. झालं आता आज बी सगळी कामं माझ्याच बोकांडी. रोज उठून काहीतरी नवीन नवीन कारण शोधून काढते ही बया. हिला तर काय म्हणायचं. अजिंक्यला बघून तर असं अजिबात वाटत नाही ती आजारी आहे म्हणून. नक्कीच काहीतरी घोळ आहे. बेकार वाचलो काय आपण. मला वाटलं गावतोय काय. ती सोड तू बाम लावून घे चल. तुम्हीच लावा यो बाम. तुमचंच डोकं शांत व्हायची गरज आहे खरं तर. का काय झालं? हो तुम्ही कुणीच लपायच्या नादात जरा हातीच करायला लागलाय. घरातल्या सगळ्यांना कळेल की अशानं. असं कसं कळेल? म्हणजे ते सगळी काय दूध खोळी आहेत वय? हे बघा हे लपवायचं म्हणजे आपल्याला जरा जास्तच काळजी घेतली पाहिजे हो. होय की बरोबर आहे तुझं. म्हणून का तुला या अवस्थेत कामाला लावू मी? कामाला लावू म्हणजे मी काय रोजंदारीला जाते वय रोज? अहो घरातलीच तर कामं करते की. ते काय का असं ना तू काम करणं मला नाही पडत. मला तर आता असं वाटायला लागलंय की तुम्हाला बी सांगायला नव्हतं पाहिजे. का? मग काय तर काहीतरी येड्यावानी करायला लागलाय तुम्ही. माझी काळजी मी घेणारच की. हे बघा मी सगळी कामं नाही करणार पण करणार. हा मग केलीच पाहिजे की. नाही अजिबात नाही. मग काय करू मी? तू बाम लाव आणि झोप. तू पाम तुम्हीच लावा अगं आणि तुम्हीच आराम करा. अगं